श्री गणेशाय नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। ओम श्री हनुमते नमः। नमस्कार मैत्रिणींनो, यावर्षी असा एक दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला एकाच वेळी लक्ष्मीचा वरद हस्त, भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद, चंद्राची शांतता आणि हनुमानजींचे रक्षण अनुभवायला मिळणार आहे। हो, असाच एक दिवस आहे तो म्हणजे चैत्र पौर्णिमा। हिंदू नववर्षातील ही पहिली पौर्णिमा आहे आणि या एका दिवसात एकाच वेळी चार देवतांची कृपा मिळवण्याची अमूल्य संधी आपल्याला मिळणार आहे। विचार करा, या एकाच दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा, चंद्राला अर्घ्य आणि हनुमान जन्मोत्सव आपल्याला साजरा करता येणार आहे। हा केवळ धार्मिक दिवस नाही, धार्मिक योगच नाही, तर ती संधी आहे आपलं नशीब बदलण्याची, आपलं संकट घालवण्याची आणि आपल्याला धन, सुख, समृद्धी, समाधान मिळवण्याची। या दिवशी जे नियम, मंत्र आणि पूजाविधी पाळले जातात त्यामागे हजारो वर्षांची श्रद्धा, शास्त्रसुद्धा परंपरा दडलेले असल्याचे सांगितले जाते। चला तर मग जाणून घेऊया चैत्र पौर्णिमेचे अद्भुत महत्त्व, उपाय, लक्ष्मीनारायणाच्या पूजनाची योग्य पद्धत, चंद्राला अर्घ्य देताना कोणते मंत्र म्हणावेत आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते उपाय केल्यास आपल्या आयुष्यात अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमचं नशीब उजळू शकतं। चला तर मग सुरुवात करूयात। हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही हिंदू नववर्षाची पौर्णिमा तिथी असते। या दिवसाला चैत्र पौर्णिमा किंवा चैती पूनम असे म्हणतात। या दिवशी आकाशात चंद्र पूर्णत्वास झळकतो आणि पृथ्वीवर चंद्रकिरणांच्या लहरी सूक्ष्म स्वरूपात अमृतासारख्या पडतात। पण या दिवसाचं महत्त्व केवळ चंद्रदर्शनापुरतंच मर्यादित नाही, तर धार्मिक दृष्टिकोनातूनही हा दिवस खूप खास आहे। हा दिवस भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो। असं मानले जाते की या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास सुख, समृद्धी आणि धनलाभ मिळतो। आता चैत्र पौर्णिमेला पूजा कशी करावी, तर सगळ्यात आधी सकाळी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी। शक्य असल्यास गंगाजलाने किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केल्यास उत्तम मानलं जातं। स्नानानंतर पूजेच्या स्थळी म्हणजे देवघरासमोर लाल रंगाचे स्वच्छ कापड अंतरावे। त्याच्यावर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा। एक तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा करावी। फूल, अक्षता, दुर्वा, तुळशीपत्र, धूप, दीप, गंध अर्पण करावे। याचबरोबर कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्त म्हणावे। तसेच श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा। तुम्ही असाही मंत्र म्हणू शकता की ओम श्रीम 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 महालक्ष्मे नमः। शेवटी फळे, खीर तसेच आपल्याला शक्य असेल तो नैवेद्य अर्पण करावा। आरती झाल्यानंतर तो प्रसाद आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये वाटावा। त्यानंतर गरिबांना यथाशक्तीने दान करावे। पौर्णिमेच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे। दान करणे हे फार पुण्याचे काम मानले गेले आहे। त्याचबरोबर या दिवशी चंद्रपूजनेचे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी चंद्रदेवाची विशेष पूजा करावी। एका कुठल्याही तांब्यामध्ये कच्चे दूध आणि तांदूळ टाकून चंद्राला अर्घ्य द्यावे। परंतु आपल्याला इथे चंद्रदेवाला अर्घ्य देताना कधीही तांब्याचे तांबे वापरायचे नाही असे आध्यात्मिक पुराणात विशेष म्हटले आहे। अर्घ्य देत असताना आपण ओम श्रम 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 सह चंद्रमसे नमः किंवा ओम ऐं क्लीं सोमाय नमः या मंत्राचा अवश्य जप करावा। त्यामुळे मानसिक शांतता लाभते आणि मग मन एकाग्र राहते। मुलांना या दिवशी या मंत्राचे जप करत चंद्रदेवाला नक्की अर्घ्य द्यायला लावावे। यामुळे मुलांची बुद्धी एकाग्र आणि तीक्ष्ण होते। तसेच या मंत्राने जीवनात विशेष चांगले बदल होतात असे म्हटले जाते। शिवाय चैत्र पौर्णिमे दिवशी अजून एक खास गोष्ट घडते, ती म्हणजे हनुमान जन्मोत्सव। होय, या दिवशी बजरंगबली प्रभू श्रीराम यांच्या कार्यासाठी या पृथ्वीवर अवतरले अशी श्रद्धा आहे। म्हणूनच हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। विशेषतः जेव्हा कधी हनुमान जन्मोत्सव शनिवारी किंवा मंगळवारी येत असतो तेव्हा त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते। कारण हे दोन्ही दिवस हनुमानच्या उपासनेसाठी विशेष मानले जातात। शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 पौर्णिमा तिथी पहाटे 3:21 सुरू होत असून
ही पौर्णिमा तिथी 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 5:51 समाप्त होणार आहे. मात्र उदय तिथीनुसार हनुमान जयंती ही 12 एप्रिल वार शनिवार रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्या दिवशी आपण कोणत्या प्रकारे पूजाविधी करायला हवी आणि कोणते उपाय करायला हवेत बघूया. 1. हनुमान जयंती दिवशी मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि घरातील वादविवाद मिटवण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून हनुमान मंदिरात जावे. तिथे नारळ, फूल, लाल गंध, चणे आणि सिंदूर विशेष करून अर्पण करावे. त्यानंतर हनुमान चालीसा कमीत कमी 7 वेळा म्हणावे. त्यानंतर विशेष गोष्ट म्हणजे शनिवार असल्यामुळे हनुमानजींना मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा. 2. भगवान श्री हनुमानाचा आशीर्वाद राहण्यासाठी तसेच सर्व संकटातून मुक्तता होण्यासाठी विशेष करून मंदिरामध्ये किंवा गरजू गरीब व्यक्तींना तुमच्या यथाशक्तीने अन्न, वस्त्र, पैसे दान करावे. हनुमान हे असे दैवत आहेत, हे भगवान शिवाचे रुद्रावतार असल्यामुळे दानाला विशेष महत्त्व आहे. 3. कर्जमुक्ती आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरू शकेल असा उपाय आहे. सहज करता येईल. हा उपाय पारंपरिक आहे. हा उपाय अनेकांना लाभदायक ठरलेला आहे. हा उपाय कोणता? तर शनिवारी हनुमान जयंतीचा दिवस आहे तर सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. स्नान वगैरे करून लाल वस्त्र धारण करावे. हनुमानजीचे मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजन करावे. एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावून नारळ अर्पण करावा. एका पात्रात गूळ, चणे आणि तिळाचे तेल हे सर्व मिश्रण एकत्रित करून हनुमानजीच्या पायाशी ठेवून भगवान श्री हनुमानांना प्रार्थना करावी. हे बजरंगबली, माझ्या जीवनातील कर्जाचा भार कमी करा, माझ्या सर्व इच्छांची पूर्तता करा. यानंतर हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण किमान 7 वेळा तरी म्हणावे. तुम्हाला हनुमान चालीसा म्हणणे शक्य नसेल तर ओम हनुमते नमः या मंत्राचा निदान 108 वेळा जप करावा. पूजा झाल्यानंतर चणे गूळ तेलाचे पात्र हनुमान मंदिराच्या एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवावे. तिथे झाड नसेल तर तेथील गरीब व्यक्तींना तुम्ही दान सुद्धा म्हणून देऊ शकता. असा हा उपाय हनुमान जयंतीपासून सलग 3 शनिवारी करायचा आहे. तर तुमची भगवान श्री हनुमान नक्की पूर्ण करतील इच्छा. 4. मैत्रिणीनं, कलियुगात जागृत दैवत आहेत हे बजरंगबली. कलियुगात बजरंगबलीची तुमच्यावर कृपा असेल तर कलीचा प्रभाव तुमच्यावर होत नाही. अर्थात कलीचा दुष्प्रभाव तुमच्यापासून 4 हात लांब राहण्यासाठी सुरुवात करूया बजरंग बाणापासून. बजरंग बाण हा व्यक्तीला संकटातून वाचवतो. बरेच लोक आपल्या व्यवहारामुळे इतर लोकांना नाराज करतात, त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते, ज्यामुळे त्यांचे गुप्त शत्रू तयार होतात. हेही शक्य आहे की तुम्ही सर्वतोपरीने चांगले वागत आहात, पण तुमची प्रगती लोकांना बघवत नाही, त्यामुळे तुमचे ते विरोधात काही ना काही कट कारस्थान करत आहेत. तर अशामध्ये आपण प्रामाणिक आहोत तर बजरंग बाण हा आपल्याला वाचवतो, हे लक्षात ठेवा आणि आपल्या शत्रूपासून आपले रक्षण करतो. इतकेच नाही तर बजरंग बाणामुळे शत्रू जर आपल्यावर काही कारवाया करत असेल त्याचे शिक्षा सुद्धा शत्रूला मिळते. परंतु हेच पाठ एका जागेला बसून हनुमान जयंतीपासून सलग 21 दिवस वाचन करावे आणि नेहमी सत्तेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प सुद्धा घेतला पाहिजे. तरच तुम्हाला त्यातून बजरंग बाणाचा चांगला अनुभव येईल. देव सुद्धा त्याला साथ देतो जो प्रामाणिक असतो. या पठणाने 21 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचे फळ मिळेल. 5. हनुमान चालीसा आपल्याला संकटातून कशी वाचवते? जी व्यक्ती रोज सकाळी आणि संध्याकाळ हनुमान चालीसाचे पठण करते त्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही. त्याच्यावर कधीही तुरुंगवास, संकट येत नाही. तर एखाद्या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून जावे लागले असेल तर त्याने संकल्प घेऊन आपण केलेल्या कृत्याची क्षमा मागायला हवी आणि असा कृत्य पुन्हा कधी न करण्याचे वचन हनुमंताला द्यावे हवं. मग त्यानंतर हनुमान चालीसाचे पाठ 108 वेळा केला पाहिजे. बजरंगबलीची कृपादृष्टी प्राप्त झाल्यावर व्यक्ती तुरुंगातून सुद्धा मुक्त होतात. थोडक्यात काय तर अगदी तुरुंगापर्यंत जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी एखाद्या संकटात सापडलेला असाल आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही संकल्प घेऊन हनुमान चालीसाचे 108 वेळा पठण करावे. 6. आता बघूया हनुमान बाहुकाचे पठण केल्याने काय होते. जर आपण संधिवात, डोकेदुखी, खांदादुखी, सांधेदुखी अशा वेदनांनी त्रस्त आहात तर पाण्याचा एक ग्लास समोर ठेवा. हनुमान वाहकाचे
बाहुकाचे हनुमान जयंतीपासून 26 किंवा 21 दिवसाचे पठण करायला चालू करा. हनुमान बाहुकाचे पठण केल्यानंतर रोज ते पाणी पिऊन दुसरे पाणी घ्या. हनुमानाची कृपा मिळाल्यानंतर शरीरातील सर्व त्रासातून मुक्तता मिळते. थोडक्यात काय तर जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर हनुमान बाहुकाचे पठण करा. 7. आता बघूया हनुमानाच्या कोणत्या मंत्रामुळे आपली भीती नाहीशी होते. जर एखाद्याला अंधाराची भीती वाटत असेल, उगीचच नसलेल्या भूतांची भीती वाटत असेल तर हम हनुमते नमः या मंत्राचा जप रात्री झोपण्यापूर्वी करावा. पण तो कसा करावा तर रात्रीच्या वेळी हात पाय नाक कान स्वच्छ धुवून घ्यावे. पूर्वेकडे तोंड करून बसावे. मग या मंत्राचा 108 वेळा जप करावा. नक्कीच तुम्हाला हनुमंताच्या कृपेचा अनुभव येईल. तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची आभास अशा प्रकारची भीती असेल तर ती निघून जाईल. तर तुमच्या डोक्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. पण तुमच्या घरातली सुद्धा यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. 8. आता बघूया जर तुमच्या घरात ग्रह क्लेश भांडणामुळे त्रस्त असाल तर प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी भगवान श्री हनुमानाच्या मंदिरात जाऊन गुळ आणि हरभरे अर्पण करा. तर येणाऱ्या शनिवार हा हनुमान जयंतीचा आहे. तर या दिवसापासूनच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. आणि घरात संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा किंवा श्रवण करा. पठण केल्यानंतर किमान अर्धा तास कोणाशीही बोलू नका. या प्रकारे 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर बजरंगबलीला वस्त्र अर्पण करा. असे केल्याने घरामध्ये सुख शांती येते. 9. आता तुम्ही शनी ग्रहापासून त्रस्त आहात. अर्थातच तुमची शनी दशा चालू आहे, महादशा चालू आहे किंवा 7.5 चालू आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे बघा. हनुमानाची ज्या भक्तांवर कृपा होते त्याच्यावर शनी महाराजांची कधीही कृपा होत नाही. म्हणून यमराज सुद्धा त्याच काही वाईट करू शकत नाही. शनी ग्रहाच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जावे. भगवान श्री हनुमानाचे दर्शन घ्यावे. या व्यतिरिक्त शनिवारी सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनी भगवान आपल्याला लाभ देतात, सुरुवात करतात आणि शनी महाराजाच्या त्रासापासून मुक्तता मिळते. पण मैत्रिणींनो लक्षात ठेवा, हे सगळे उपाय करताना या उपायाच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही संकल्प घेऊन हे उपाय करायला सुरुवात करा. जो 21 दिवसाचा काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला शाकाहारी भोजन करायचे आहे. मदिरा सेवन करायची नाही, म्हणजेच कुठल्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही, खोटे बोलायचे नाही, कुणालाही फसवायचे नाही, मन शांत ठेवायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वासनांना बळी पडायचे नाही. एक तपस्या आहे तरी तपस्या फलित व्हावे असे वाटत असेल तर या नियमाचे पालन व्हायलाच हवे. बजरंगबली आपल्यावर कृपा करणार आहे, आपल्यावर प्रसन्न होणार आहे. तर त्यासाठी एखाद्या गोष्टीचा त्याग हा करावाच लागणार आहे. 10. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजेला खूप महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजने दिसू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार आणि ग्रंथानुसार या दिवशी चंद्रपूजन केल्यास सौभाग्य आणि आनंद मिळतो. या दिवशी पृथ्वीवर पडणारी चंद्राची किरणे हे अमृताच्या बरोबरीने सर्वांनी सेवन करावी असे सांगितले जाते. या दिवशी चंद्राची किरणे सर्वोत्तम असतात. पौर्णिमा तिथी ही विशेष मंत्र सिद्धीसाठी योग्य देव मानली जाते. एकाग्रता सुधारण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी पौर्णिमे तिथीला चंद्राची पूजा नक्की करावी. चैत्र पौर्णिमेच्या रात्री कच्चे दूध, पाणी आणि साखर याचे मिश्रण तयार करून चंद्रदेवाला अर्पण करावे आणि जल अर्पण करताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. 11. हनुमान जयंती दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून राम राम हा मंत्र 108 वेळा जप करावा. शनिदोष, पितृदोष कमी होतो. नंबर 12. लाल कपड्यात मसूर डाळ, नारळ, तांदूळ आणि गुळ बांधून हनुमान मंदिरात अर्पण करा. 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते. 13. लाल रंगाचा म्हणजेच केशरी रंगाचा झेंडा हनुमान मंदिरात अर्पण करा. यामुळे यश, विजय प्राप्त होतो. विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या मुलामुलींना हा विशेष करून उपाय करायला सांगावा. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक परीक्षेत यश, विजय मिळतो. 14. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळेस 4:30 ते 6 वाजेच्या मध्ये 1 लोटा पाणी, त्यामध्ये 5 बेलपत्र टाकून त्यात एक कमलगड्डा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवांच्या नावाने भगवान शिवशंकरांना अर्पण करावे. आपली जी काही कामना असेल ती कामना करून ते जल अर्पण करावे आणि चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी आणि निवेदन करावे की आमचे हे काम सफल व्हावे. 15. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 108 वेळा ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप केल्याने विवाहित आणि कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती मिळते. पती पत्नीच्या नात्यात गोडवा, मध्यरात्री
चैत्र पौर्णिमेला देवी लक्ष्मीजवळ तुपाचा दिवा लावा आणि तुमच्या हातात 3 वेलची घ्या आणि तुमच्या मनातील देवी लक्ष्मी आणि नारायणाला सांगा. यानंतर वेलचीची मुख्य दारात ठेवा आणि कापूरसह जाळून टाका. यासह माता लक्ष्मीचे निवास सदैव तुमच्या घरात राहून, तसेच या दिवशी कुठल्याही प्रकारच्या पिठात साखर मिसळून काळ्या मुंग्यांना खायला दिल्याने तुमचे कुठलेही बिघडलेले काम पूर्ण होऊ शकते आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळतात. तसेच कार्यालयात पदोन्नती नसेल किंवा व्यवसायात मंदी असेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून गायीला हिरवा चारा खायला द्या. यामुळे व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये ओम हनुमते नमः, ओम नमः शिवाय टाईप करा. तर आपण यामध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नाही, तर ही आध्यात्मिक आणि पौराणिक माहिती आणि उपाय आहेत, तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतरांना शेअर करा आणि लाईकही नक्की करा. हर हर महादेव. धन्यवाद.